उभाटा गटाचे संपतराव राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमितभाई शहा यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. संजय राऊत जनरल डायर कोण होतं हे देशाने बघितलं आणि जनरल लायर आणि जनरल डायपर कोण आहे हे महाराष्ट्र बघतोय. संजय राऊत, तुम्ही जनरल लायर आहात, तर तुमचा पक्ष हा जनरल डायपर सारखा झालेला आहे. पक्षाला गळती सुरू आहे, परंतु ती तुम्हाला थांबवता येत नाही आणि तुम्ही अमित भाईंवर टीका करतायत. अमित भाईंचं कर्तृत्व काय आहे हे देशाने बघितलंय. ज्या पद्धतीनं पाकिस्तानला घरामध्ये घुसून मारलं, त्यामुळं संजय राऊतांचं पोट दुखतंय. पाकिस्तानला धडा शिकवला म्हणून संजय राऊतांचा पोटशूळ उठलाय आणि म्हणून अमित भाईंवर टीका केली जाते. परंतु एक लक्षात घ्या, संजय राऊत, तुम्ही जनरल लायर आहात. रोज उठून खोटं बोलायचं एवढंच तुम्हाला जमतंय आणि तुमचा पक्ष आता जनरल डायपर झालेला आहे. सारखा सारखा ओला होतोय, सारखी सारखी त्या पक्षाला गळती लागते. त्यामुळं आधी आपला डायपर सांभाळा आणि मग अमित भाईंवर टीका करा. अमित भाईंनी पाकिस्तानला धडा शिकवलाय. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा खात्मा पाकिस्तानमध्ये घुसून केलाय, म्हणून तुम्हाला अमित भाईंबद्दल टीका करावी लागते. परंतु एक लक्षात घ्या, अमित भाईंचं नेतृत्व देशानं स्वीकारलंय. अमित भाईंच्या नेतृत्वात देश पुढे जातोय. जम्मू काश्मीर मधील दगडफेक देखील कमी झाली आहे, परंतु तुमची पोटदुखी कमी व्हायला तयार नाही. आधी आपण जनरल लायर आहोत आणि आपला पक्ष जनरल डायपर झालाय, याकडे लक्ष द्या आणि मग अमित भाईंवर टीका करा. पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहा यांनी पदावरून दूर व्हायला पाहिजे होतं, कारण ज्या प्रकारे हल्ला झाला त्याची जबाबदारी पूर्णपणे अमित शहा यांची होती असं. पुलवामा किंवा पहलगाम मध्ये हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा कुणी केला? संजय राऊत. पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना कुणी संपवलं? ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून पुलवामा मधल्या, पहलगाम मधल्या दहशतवाद्यांचा बदला कुणी घेतला? अमित भाईंनी घेतला. जे 370 कलम गेल्या 70 वर्षामध्ये काँग्रेसला हटवता आलं नाही, ते कलम कुणी हटवलं? अमित भाई शहा यांनी हटवलं. देशविरोधी लोकांना बेड्या ठोकून, त्यांच्या घरामध्ये घुसून, पाकिस्तानच्या घरामध्ये घुसून मारण्याची हिंमत याआधी एकाही गृहमंत्र्यांची झाली नव्हती. हे जनरल लायर असलेल्या संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अमित भाई शहा हे दहशतवाद्यांच्या विरोधात, नक्षलवाद्यांच्या विरोधात कंबर कसून लढतायत. त्याच्यामुळं संजय राऊत तुम्हाला त्रास होतोय. परंतु हे गोष्ट कायम लक्षात ठेवावी की अमित भाई शहांचं नेतृत्व देशवासियांनी स्वीकारलेलं आहे. तुमच्यासारख्या लायर लोकांना ते पटणार नाही, म्हणून तुम्ही अमित भाईंवर टीका करताय. जितेंद्र सिंह हे पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री आहेत. हे लिहून दिलेलं भाषण वाचतात. ज्यांच्यावर गोळ्या चालल्या असे अनेक विद्यार्थी समोर आले आहेत. संसद मार्ग पोलीस स्टेशन मधील डायरी खोटं बोलत नाही असं. जितेंद्र सिंह यांनी संसदेमध्ये स्पष्टपणे सांगितलं की कुठेही विद्यार्थ्यांवर गोळ्या चालवलेल्या नाही. परंतु संजय राऊत सातत्यानं खोटं बोलून दिशाभूल करण्याचं काम, अफवा पसरवण्याचं काम करतायत. कुठेही विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आले नाही. दिल्लीच्या आंदोलनामध्ये काही खुनी, ज्यांच्यावर खुनाचे गुन्हे आहेत, ज्यांच्यावर बलात्काराचे गुन्हे आहेत, असे लोक घुसून विद्यार्थ्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत होते. हे सिद्ध झाले. अनेक गुन्हेगार हे दिल्लीच्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांच्या नावावर किंवा विद्यार्थ्यांच्या आडून समाज पेटला पाहिजे, या देशामध्ये बांगलादेश आणि नेपाळ सारखी परिस्थिती आली पाहिजे, यासाठी प्रयत्नशील होते. हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळं अशा समाजकंटकांवर कारवाई केली जाणार आहे. संजय राऊत, तुम्ही ज्या पद्धतीनं अशा समाजकंटकाचं समर्थन करतायत, याचं कारण काय? याचं उत्तर देशाला हवंय, याचं उत्तर महाराष्ट्राला हवंय. तुम्हाला महाराष्ट्र पेटवायचा आहे. तुम्हाला नेपाळ सारखी परिस्थिती भारतामध्ये करायची. अनेक वर्षांपासूनच तुमचं ते स्वप्न आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेनझी सोबत संवाद साधतायत. सर्वाधिक रिस्पॉन्स इंस्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मिळतोय.
आणि आपल्या इंस्टाग्रामचा पासवर्ड देखील आपल्याला बदलता येत नाही. याकडे संजय राऊतांनी लक्ष द्यावं. तुमचा पासवर्ड आता हिंदुत्ववादी राहिला नाही, तर तुमचा पासवर्ड हा औरंगजेबाचा झालाय, तुमचा पासवर्ड बाबरचा झालाय, तुमचा पासवर्ड अब्दाली झालाय. याकडे थोडं लक्ष द्या. पुण्यभूषण पुरस्कार अमित शहा यांना दिला जाणार आहे. पुणेकरांनी ज्यांना बोलवलं आहे त्यांना त्याची दाद. अमित भाईंना पुण्यभूषण पुरस्कार दिला जातोय, याचा आम्हाला अभिमान आहे. संजय राऊत यांना पुण्यदूषण पुरस्कार दिला पाहिजे. रोज लोकांना दूषण देणं एवढंच संजय राऊतांचं काम आहे. त्यामुळं संजय राऊतांना एखादा पुण्यदूषण पुरस्कार देऊन गौरवित केलं नाही तर अपमानित केलं पाहिजे. कारण संजय राऊतांचा स्वभाव बघता त्यांचं दूषण देणं एवढंच त्यांना जमतं, त्याच्या पलीकडे काही जमत नाही. त्यामुळं माझी पुणेकरांना विनंती आहे की संजय राऊत यांना पुण्यदूषण पुरस्कार देऊन त्यांचा एकदा अपमान करा. कारण रोज उठून खोटं बोलायची सवय संजय राऊतांना झालेली आहे. अमित भाई शहा यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार दिला जातोय. पुण्यातली तज्ज्ञ समिती असते, त्यांच्याकडनं हा पुरस्कार दिला जातोय. संजय राऊत ज्या पद्धतीनं लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, या देशाभिमानी वृत्तीनं इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा दिला. अमित भाई देखील लोकमान्य टिळकांचा आदर्श घेऊन, देशभक्ती डोळ्यासमोर ठेवून, भारत देश आणि नेशन फर्स्ट हे डोळ्यासमोर ठेवून पाकिस्तानला धडा शिकवतायत, बांगलादेशला धडा शिकवतायत. त्यामुळं अमित भाई शहा यांच्या नेतृत्वाला तो पुरस्कार दिला जातोय. संजय राऊत आपली लायकी काय आहे? संजय राऊत आपली पात्रता काय आहे? पक्ष संपवणं आणि लोकांना दूषण देणं हीच तुमची पात्रता आहे. त्यामुळे तुम्हाला पुण्यभूषण कुठलाही गौरव पुरस्कार दिला जाणार नाही. त्यापेक्षा दूषण देणं, पुण्यदूषण हा पुरस्कार संजय राऊतांना द्यावा आणि त्यांचा गौरव न करता अपमान करावा, एवढीच तुमची पात्रता आहे. शिवसेना पक्षाची आज 3 वर्षानंतर सुनावणी आहे. आता कॉर्पोरेट जनता पार्टीचे मुख्य संस्थापक काय निर्णय घेतात हे पाहू असं संजय राऊत. मुळामध्ये शिवसेना कुणाची याचा निर्णय हा जनतेच्या न्यायालयामध्ये स्पष्टपणे झालेला आहे. आपण विधानसभेची निवडणूक बघा, महापालिकेची निवडणूक बघा, लोकसभेची निवडणूक बघा. या निवडणुकीमध्ये एकनाथजी शिंदे हीच यांच्याच पक्षाची मूळ शिवसेना आहे, याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनं एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळेला शिक्कामोर्तब केलंय. संपतराव राऊत, तुमचा पक्ष संपत चाललाय आणि लोकांनी तो संपवलाय, याकडे जरा लक्ष द्या. कोर्ट काय निर्णय द्यायचा तो देईल, पण महाराष्ट्राच्या जनतेच्या कोर्टामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही मूळ शिवसेना आहे, ती एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, हे लोकांनी स्पष्ट केलंय. धनुष्यबाण हा एकनाथजी शिंदेकडे आहे आणि त्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनं विश्वास टाकलाय आणि पुन्हा पुन्हा सिद्ध केलंय की बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक वारसदार कोण आहेत, तर एकनाथजी शिंदे आहेत. कोर्टामध्ये जो निर्णय लागायचा तो लागेल, पण जनतेच्या न्यायालयामध्ये खरी शिवसेना एकनाथजी शिंदे यांची आहे, हा निकाल लागलेला आहे. रोहित पवार यांनी भारतीय जनता पार्टीवर आरोप केलेत की महिला सन्मान भारतीय जनता पार्टीला जमत नाही. अहो रोहित पवार, महिला सन्मानाबद्दल तुम्हाला बोलायचा अधिकार आहे का? केतकी चितळे यांनी शरद पवारांबद्दल एक पोस्ट लिहिली म्हणून तिला तुरुंगात डांबणारे रोहित पवार तुम्ही होतात. आपल्या काकींबद्दल वाईट शब्द बोलणारे, अपशब्द वापरणारे रोहित पवार तुम्ही होतात. त्यामुळं महिला सन्मानाबद्दल रोहित पवार यांनी बोलू नये. ज्या पद्धतीनं ही विजय चौधरी यांची ऑडिओ क्लिप समोर आली, त्याच्यानंतर पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला, त्यांनी देखील राजीनामा दिलेला आहे. त्यामुळं रोहित पवार यांनी महिला सन्मानाबद्दल न बोललेलं बरं. सातत्यानं महिलांचा अपमान करणारे रोहित पवार हे महाराष्ट्राला ठाऊक आहेत. केतकी चितळेंना अटक केली तेव्हा रोहित पवार मूग गिळून गप्प होते. आपल्याच काकींबद्दल अपशब्द वापरत असताना रोहित पवार गप्प होते. त्यामुळे रोहित पवारांनी महिला सन्मानाची भाषा करू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे